हे बघा घर कधी बांधलं होतं इथे लिहून ठेवलेलं आहे. हे आमच्या आजोबांचं नाव श्रीकृष्ण गंगाराम घाटगे. इसवी सन 1982 मध्ये हे घर बांधले. अरे आजा बारक्या पोरांना सोड, आजा हावऱ्या हिला टी शर्ट कसं काय छापलं तुम्ही सांगा लवकर. आम्हाला टी शर्ट का नाही छापलं? ही काय टीम मध्ये खेळते का? हिला कसं टी शर्ट छापलं? मेलीस कुठे मेलीस? शाबास 6-6 आयकॉन शी. आता काय फरक पडतो? 6-6 खाल्लेत. महाबळेश्वरचं वातावरण बघा किती मस्त आहे. आता आम्ही थोड्या वेळापूर्वी इथे क्रिकेट खेळत होतो मैदानामध्ये. हे बघा पोर आहेत अजून तिथे. आणि आता पाऊस आला बघा जोरदार. नमस्कार मंडळी, वेलकम टू बॅक माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रतीक शिंदे व्लॉग्स. तर माझ्या मे महिन्याच्या सुट्ट्यांचा प्रवास अजूनही कंटिन्यू चालू आहे. आतापर्यंत मी 2 व्लॉग अपलोड केले. दोन्ही लग्नाचे व्लॉग. एक होता माझ्या मोरगिरच्या गावातला व्लॉग लग्नाचा, त्यानंतर एक होता रायगड छत्री निजामपूरचा व्लॉग. पण आता हा आपला तिसरा व्लॉग, ज्यामध्ये आपण चाललोय महाबळेश्वरला. महाबळेश्वरमध्ये म्हणजे नेमकं म्हणजे माझ्या मामाच्या गावी एरंडलला. तर या प्रवासात आपल्याला पाहायला मिळणार आहेत भन्नाट आंबेनळी घाट, ढगांनी भरलेले डोंगर, बाईक राईडची मजा आणि कोकण ते महाबळेश्वर पर्यंतचा एकदम सिनेमॅटिक प्रवास. चला तर मग मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्लॉगला. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन ब्लॉग मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तर चला, आता आपण येऊन पोहोचलेलो आहे आंबेनळी घाटामध्ये. तर मित्रांनो, आंबेनळी घाट म्हणजे हा घाट जो आहे तो महाबळेश्वरला कोकणाशी जोडतो. एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आणि भन्नाट वळणांचे रस्ते, असं या घाटाचं वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर आंबेनळी घाटची ब्युटी एकदम नेक्स्ट लेवल असते. सगळीकडे धुके, धबधबे आणि हिरवागार निसर्ग पाहून मन एकदम पूर्ण फ्रेश होतं. आणि हा घाट जो आहे तो मेन रायगड आणि सातारा या 2 जिल्ह्यांना पण जोडतो. तर आता आपण येऊन पोहोचलोय त्या स्पॉटला, ज्या स्पॉटवर रायगड आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांची हद्द आहे. याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर समोर चालू होतो सातारा जिल्हा आणि हा खाली जे बघता हे आहे रायगड. आणि इथून समोरच जे आहे प्रतापगडासाठी वाट गेलेली आहे. हे पूर्वी सर्व जावळीचं खोरं म्हणून ओळखलं जायचं. तर असा आंबेनळी घाट आहे. आपण घाट क्रॉस करून आता पुढे आलेलो आहे कुंभरोशी म्हणजे वाडा गावच्या दिशेने. आणि जसं तुम्ही वाडा क्रॉस करताना तर अचानक तुम्हाला वातावरणात एक बदल जाणवायला दिसतो. कारण आतापर्यंत खाली जेव्हा मी कोकणातून म्हणजे पोलादपूर रोड वरती यायला निघालो होतो तर गरम गरम वाफा लागत होत्या. मी पूर्ण चेहरा पॅक करून आलो होतो. परंतु आता जेव्हा मी पूर्ण महाबळेश्वरला जायला निघतोय तर वाडा सोडल्यानंतर गरम वाफ जाऊन पूर्ण थंड अशी वाफ यायला लागली. बघा, मी खालून येताना चेहरा पूर्ण पॅक केला होता, परंतु आता जेव्हा मी वरती निघतोय तर थंड हवा यायला लागते. म्हणजे हे जे हेल्मेट वगैरे घातलंय ना ते काढायची इच्छा होते. त्यानंतर जे आहे वरती पूर्ण एकदम हवा एवढी थंड आहे ना, म्हणजे हे हेल्मेट वगैरे घालायची इच्छा होत ना. पूर्ण गार वारा लागते एकदम, असं वाटतं कुठे एकदम बाहेरच्या देशात आलोय. जर तुम्ही महाबळेश्वरला फिरायला येत असाल तर सगळे स्पॉट फिरून देखील हा जो स्पॉट दिसतोय हे आहे श्री राम वर्धनी मंदिर, पारगाव. महाबळेश्वर पासून एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. ही रोड कमान आहे मंदिराची. तर वरती इथून एक 5 किलोमीटर वरती मंदिर असेल तर तुम्ही हे नक्की पारचं मंदिर फिरा एकदा, कारण हे मंदिराचा इतिहास जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जोडला गेलेला आहे म्हणून. आता आपण आलोय आंबेनळी घाटातील एक फेमस स्पॉट जो की आहे माझ्या मागे तुम्ही बघताय धबधबा. आता मे महिना असल्यामुळे इथे नाही आहे, पण तुम्ही जर जून जुलैमध्ये जर आलात तर इथे फट्टे गर्दी असते. म्हणजे एवढा चांगला स्पॉट आहे. माझ्या मागे बघा तुम्ही घाट बघताय, पूर्ण बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला. हे बघा ब्युटी ऑफ महाबळेश्वर. आता इथून महाबळेश्वर एक साधारण 6 ते 7 किलोमीटर आहे. म्हणजे आपण मेटतळे गावच्या जस्ट खाली आहोत. मेटतळ्यापासून एक 1-2 किलोमीटरवरती हा धबधबा आहे आणि मेटतळ्यापासून वरती महाबळेश्वर एक 5 किलोमीटर. तर आपण तिथे आहोत. हा आहे पूर्ण महाबळेश्वर आणि पोलादपूरचा रोड, आंबेनळी घाट ज्याला म्हणतो. आणि हा तो धबधबा ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं ना, इथे बसायसाठी मस्त जागा आहे. जेव्हा पावसाळ्यात पाणी पडतं ना त्याच्या खालून पाणी पास होतं इकडे. एक 2-3 वर्षापूर्वी जेव्हा थोडा जोरादार पाऊस झाला होता तेव्हा हा धबधबा पूर्ण रोडवरून वाहत होता. म्हणजे एवढं 11-11 रूप घेतलं होतं. तर असा एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. आणि आता आपण पोहोचू महाबळेश्वरला एक साधारण 10 मिनटं, मॅक्स टू मॅक्स 10 मिनटामध्ये.
तर मंडळी, असा हा आंबेने घाटाचा सुंदर प्रवास करत करत आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत महाबळेश्वरच्या एसटी स्टँड जवळ. तुम्हाला खरं सांगू का, महाबळेश्वर हे ना माझ्या मनाच्या खूप जवळ आहे, कारण माझं सगळं बालपण जे आहे ते इथेच गेलंय. सगळ्याच गोष्टींची ना एक वेगळीच आठवण आहे आणि जी माझ्या मनाशी जोडलेली गेलेली आहे. तर खूप दिवसांनी पुन्हा मी इथे आलोय, कारण मे महिन्याची सुट्टी म्हटली तरच माझं जास्त येणं होतं इकडे. तर त्यामुळे आल्यानंतर सगळ्या जुन्या आठवणी रिफ्रेश झाल्यात. जुन्या आठवणींचा विषय निघालाच आहे, तर महाबळेश्वरला आल्यावर सर्वात आधी मी काय शोधतो माहिती आहे का? तर या A1 स्टॉलचा आपला गुलगुला. कारण मी लहान असताना माझे आजोबा आम्हाला खास इथे घेऊन यायचे. त्या काळात महाबळेश्वरला येणं म्हणजे आमच्यासाठी मोठी मजा असायची. आणि या गुलगुल्याची टेस्ट जी आहे ती आजही मला माझ्या बालपणात घेऊन जाते. आजोबा आज जरी सोबत नसले तरी त्यांची ही जागा पाहिली, हा गुलगुला पाहिला की त्यांची आठवण आपोआप माझ्या मनात येते. काही चवी ज्या आहेत त्या फक्त खाण्यासाठी नसतात, त्या आपल्या आठवणीत जपून ठेवतात. म्हणून मी नेहमी महाबळेश्वरला आलो की इकडे व्हिजिट करतो. तर चला मग जाणून घेऊया आपल्या फैजल भाईकडून की त्याची रेसिपी काय आहे त्याच्या शब्दात. सुबह बनाने का लेकिन शाम को नहीं मिलता है ना, दोपहर को. मेरा उससे अच्छा था फिर आज मी तुम्हाला एक अशी जागा दाखवतो. हे आहे साई कॉटेज. आमच्या इथे माझं गाव जे आता एरंडल, आईचं गाव, तिथून जवळ आहे मासुतरला. मी जेव्हा 10वीची परीक्षा संपून इकडे आलो तेव्हा माझ्या ॲक्च्युली मामाने हे चालवायला घेतलं होतं. तर मी या कॉटेजवरती जवळजवळ 2 ते 3 महिने काम केलेलं आहे. आता थोडाफार बदल झाला आहे त्याच्यामध्ये, पण हे बघा हे कॉटेज, इथे खेळायसाठी जागा आहे. आणि इथे वरती 4 रूम्स आहेत, खाली पण 4 रूम्स आहेत. आणि इथून समोर तुम्हाला पूर्ण पाचगणीचा व्ह्यू दिसतो समोर. खाली स्विमिंग पूल वगैरे आता त्याने थोडं डेव्हलप केलं आहे. मी इथे राहायचो. संध्याकाळी आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत इथं ऑर्डर द्यायचो कस्टमरसाठी. तर त्या असेच मला एक सहज आठवण आली म्हणून बोललो चला आज जाऊन बघूया. हे 2-2.5 महिने आम्ही इथे काम केलेलं आहे. पूर्ण चांगला परिसर आहे समोरचा, शांत वातावरण, एकदम डिसेंट वातावरण ह्या साईडला. आणि मंडळी, फायनली मी येऊन पोचलो आहे माझ्या आजोळी एरंडल या गावी. हे तुम्ही बघताय किती सुंदर गाव, एकदम सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव. गावाला यायचा रस्ता खूप खतरनाक आहे, तो पण मी पुढे दाखवेनच तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी येऊन पोचलोय माझ्या गावामध्ये. खरं सांगायचं तर हे गाव माझ्या मनाच्या खूप 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 जवळ आहे. इथली माणसं पैशाने नाही तर मनाने श्रीमंत आहेत. आजही इथे आल्यावर तोच आपलेपणा, तीच प्रेमाने विचारपूस आणि गावाकडची ती शांत वाईब मनाला वेगळी शांती देते. माझं बरंचसं बालपण या गावामुळे इथली प्रत्येक माणसं ही आपली वाटतात, आपुलकीने विचारपूस करणारी वाटतात. खरंच काही गावं फक्त नकाशावर नसतात, तर ती आपल्या मनात कायम घर करून राहतात. असंच आपलं एरंडल गाव, आणि या एरंडल गावात मी येऊन पोचलोय. आणि हे आहे आमचं घर. ॲक्च्युली करत आता थोडं मोडकळी चाललंय, जुनं झालंय, फार जुनं घर आहे. आमच्या आजोबांच्या पणजोबांच्या काळातलं हे घर आहे. थोडं मोडकळी चाललंय दिसतंय तुम्हाला, पण कौलारू घर, एकदम गावचं घर म्हणतो ना आपण प्रॉपर. घरासमोर मस्त असं अंगण आहे. अंगणाच्या पुढे एक आणखी इकडे वावर म्हणतात, आमच्याकडे खाली कोकणात चोंडा म्हणतात. इथे पहिले बैलजोडी आमची असायची, ती उभी राहायची. आता हळूहळू माणसं पण मॅन पॉवर कमी झाली, त्यामुळे आता गुरं वगैरे जी होती ती पण सर्व विकून टाकलेत. परंतु गावाला आल्यानंतर हे आमचं घर आहे. खूप मोठं घर आहे. मी घरात तुम्हाला आतमध्ये दाखवतो केवढं मोठं घर आहे. एवढं घर जर मुंबईमध्ये असेल तर भाई करोडोचे मालक आहात तुम्ही, एवढं मोठं घर आहे. हे बघा घराची ही रचना तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये आल्यानंतर ना. ही आहे आमची पहिली पडवी. एवढी मोठी पडवी आहे आमची, इथून ते इथपर्यंत. ही झाली पहिली पडवी. त्यानंतर ह्या आतमध्ये ओटीवरून ह्या लेफ्ट साईडला तुम्ही आला, सॉरी राईट साईडला, तर राईट साईडला आहे ही गुरांची पडवी आहे. थोडा काळोख आहे, मी झूम करून दाखवतो. तिथपर्यंत आहे. ह्या म्हणजे एक काळ असा होता जेव्हा मी लहान होतो इकडे शाळेत असताना राहायला, तर ह्या पूर्ण पडवीभर आमच्याकडे गुरं असायची. पूर्ण पडवीभर. मग त्यात गाई तेवढ्याच, म्हशी तेवढ्याच, बैल, त्यानंतर बकऱ्या, एवढं सर्व असायचं. त्यानंतर आणि घराच्या चारी बाजूला मध्ये 2 रूम आहेत. मध्ये ही आहे ओटी, मध्ये 2 रूम. त्यानंतर इथे अशा चारी बाजूला पडव्या आहेत. जाऊया आपण मागच्या साईडला. आपण आलो मागच्या बाजूस. ते बघा इथे आहे अजून एक पडवी. इथे छोटीशी मोरी आंघोळ करायला, ही आहे पडवी. नंतर परत इकडून आलो, ही आहे अजून एक पडवी. म्हणजे चारी बाजूला पडव्या आहेत. तुम्ही कुठूनही आलात ना, चारी बाजूला पडव्या. इथं आम्ही थोडेसे असे ते वैरण म्हणतो ना गावाला, फाटी वगैरे भरून ठेवलेत. आपण आलो परत बाहेर. त्यानंतर ही आमची ओटी, वरती माळा आहे. त्यानंतर आतल्या बाजूला आल्यानंतर हे आमचं माझं घर. हे माझं घर. आणि आतमध्ये
माझं घर आणि हे आहे पुन्हा एकदा आतली खोली. तर एवढं मोठं घर आहे. थोडीशी लाईट गेले त्यामुळे आता मी शूट घेताना नाही आहे लाईट, पण ठीक आहे चला ॲडजस्ट करून घ्या तेवढं. तर एवढं मोठं घर आहे. मुंबईत जर हे घर असेल तर भाई तुम्ही करोडोचे मालक. हे बघा घर कधी बांधलं होतं इथे लिहून ठेवलेलं आहे. हे आमच्या आजोबांचं नाव श्रीकृष्ण गंगाराम घाटगे. इसवी सन 1982 मध्ये हे घर बांधले. तेव्हापासून हे घर तसंच्या तसं उभं. 1982 पासून आज आहे 2026. तर साधारण 44 वर्ष झाली या घराला. हे घर अजून जसं तसं उभं आहे, पण आता थोडंसं मोडकंही झालंय. दिसतंय बघा तुम्हाला पूर्ण या आतल्या साईडला असं लपलंय घर. आणि इकडे पाऊस वगैरे खूप जोरात असतो, त्यामुळे वाटत नाही अजून 1-2 पावसाळे काढेल. लवकरच आम्हाला हे रिपेअर करावं लागेल. पण एक आठवण राहावी म्हणून मी हे व्हिडिओ शूट करून ठेवतोय, की नंतर पुढे जाऊन पण आम्हाला आठवण राहील की बाबा आमचं जुनं घर असं होतं. ते जे तुम्ही बघितलं ते घराचं होतं फ्रंट साईड. ही आहे साईडची, म्हणजे बाजूचा जो व्ह्यू आहे ना, हा ॲक्च्युली हा पार्ट आहे. हा छोटा दिसतोय, पावसात त्याला जोरदार पाणी असतं. आणि ही आहे आमची बॅक साईड घराची. इथे एक तुतीचं झाड वगैरे होतं जुनं, ते पडलं आता. माझं बालपण सगळं इकडे गेलंय. इकडे मी मागे खूप खेळायचो लहान असताना या साईडला. मधाच्या पेठ्या वगैरे असायच्या आमच्या इथे तेव्हा. ही आहे घराची आमच्या बॅक साईड. हे पण आता एक माझ्या चुलत मामाचंच घर आहे, ते आता बनतंय नवीन. त्यानंतर ही बघा ही साईड. तर असं हे स्वभाव तर एवढं भव्य घर आहे आमचं जुनं. तर चाललं आता विचार हे तोडून नवीन बांधायचं. पण जुनी आठवण एक राहावी म्हणून मी याचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे. काहीतरी आपल्याला बघता येईल किंवा आमची पुढची पिढी जी असेल तिला सांगता येईल की बाबा एवढं मोठं घर होतं. कारण आता एवढं मोठं बांधणं तर शक्य नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. समोर अंगण आणि बाजूलाच आमचं आहे क्रिकेटचं ग्राउंड. तर घरी गेल्यानंतर घराचा पूर्ण शूट घेतल्यानंतर आमच्या विधिताई आल्यात आमच्यासाठी पेढा घेऊन, कारण त्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास झाल्यात. तर तुला पुढच्या भविष्यासाठी एकदम बेस्ट ऑफ लक विधी. आणि आता पेढा वगैरे खाऊन आता आम्ही चाललोय सगळ्यात भारी गोष्ट, आवडती गोष्ट गावी आल्यावर करायला. सांगा कोणती? क्रिकेट भाई, क्रिकेट. आजाला पण दे, आजा पाया पडून घ्यायच्याकडून. पाया पड नाही पडू दे. व्हिडिओ चालू ना इकडे. अभिनंदन. अरे आजा बारक्या पोरांना सोड, आजा हावऱ्या. आणि आता मंडळी आम्ही आलो गावात मस्त सगळ्यात भारी गेम म्हणजे आमचं फेवरेट क्रिकेट खेळायला. दुसरा 4. वेल ट्राय. तुम्हाला खरं चौकाय सगळ्या पोरांना ना, गावातल्या सगळ्या पोरांना क्रिकेटचं खूप वेळ आहे. बंटीचा स्ट्रॅटेजी बाहेर टाक म्हणतोय. घे. मोबाईल टीव्ही सगळं बाजूला, पण बॅट बॉल दिसली ना शाबाश की पोरं लगेच सुरू होतात. आणि महाबळेश्वरचं वातावरण इतकं सुपर आहे, एकदम भन्नाट आहे ना, की ते तुम्ही दुपारी पण भर उन्हात पण क्रिकेट खेळू शकता. थंड हवा, आजूबाजूला डोंगर, मित्रांसोबत मजा. खरंच गावाकडच्या क्रिकेटची वाईब आहे ना, काही वेगळीच असते. गेला बघ कासला लांब. आहा एकच मारला पण लय लांब मारल्या. दोन मारले. कोई नाही तो एवढा लांब का बसलाय पण. वाईट बॉल. शॉट यार, शॉट. कचरा 4ला 4 आणला. ऐशी घे 5ला 5. घ्या म्हणजे लागले असेल 20,000. शी शाबास. 6ला 6 आयकॉन. शी आता काय फरक पडतो, 6ला 6 खाल्लेत. तुम्हाला पण खेळतेस का? 6 बॉल टू प्ले. स्टार्ट. 4. ठीक आहे. बरोबर आहे. इकडे उभं राहा इकडे. हे साहिल उभं राहा. मी येलेत. नो
विघ्नेश पप्पाला खर्च पडतो काय? वो तो जैसी जिसकी सोच. चला पुढचा. नो गेला. ग्रिप नाही, बॉलला ग्रिप नाही. वाईड काय 5. हे पेनल्टी 5 रन. अंगण. चला ठीक आहे. 25 झाला 25 लय 25 झाला. लय चांगला बघा हे आहे आमचं गाव. मी ॲक्च्युली आता बॅक साईडून घेतोय व्हिडिओ. तिच्या समोर गाडी आलेली दिसते छोटी. बघा दिसतं काय माहिती दिसते का नाही. ती मध्ये गाडी येते ना तिथून ॲक्च्युली गावात एंट्री यायला. आणि हे आमचं मेन गाव आहे आणि पुढे मोरेवाडी आहे. हा मोरेवाडीला गेला रस्ता. तर हे गाव एकदम शांत गाव. आता दुपारचे 2-2:30 वाजलेत आणि मी या रखरखत्या उन्हात फिरतोय. आता हे जर मी खाली गावी आमच्या कोकणात फिरलो असतो ना तर काळा झालो असतो. अंगातून घामाच्या धारा लागल्या असत्या. आता मी पूर्ण फुल पॅन्ट घालून फुल म्हणजे हे मी मनालीला कपडे घातले होते गरमातले. हे कपडे घालून फिरतोय तरी पण माझ्या अंगातून एक पण घामाची धार नाही. मुंबईला अगं बालड्या इकडे. हे बघा आमच्या ब्लॉग मध्ये हिचं नाव काय बघा. ऋतू आमची गुड्डी दाखव चेहरा. गुड्डेला अजून नकोस. बघा हे बघा हीच होती मगाशी ती. हे बघा हीच. हे बघा गजब बेइज्जती. इकडे अगं या गुड्डे या. हे बघा आजाची ढेरी. तो दिसणार युट्यूबला आता आजा. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. गावातले वॉन्टेड बाय. नाव सांग तुझं. नाव सांग लवकर. नाव सांग. बाबे आयुष इकडे. चल गावातली मोठी माणसं मारायची. अरे सायकली घ्या इकडे लवकर. इथं आजीचं एवढं नाव चांगलं आहे ना त्याला उधारी पण देत नाही लोक. मुंबईला घर आहे इथं पण घरात हे 4 नाही. आपले प्लेअर किती आहेत. उधारी नाही. गुड्डे द्या हे आजीदा काय तू येणार दिसणार माझ्या चॅनल वरती. तू फेमस होणार कुठे. आता लग्न करायचंय. मग काय संन्यास घेणार. सारवताना काढणार कुठे तुझं बघ. हिला टी शर्ट कसं काय छापलं तुम्ही सांगा लवकर. आम्हाला टी शर्ट का नाही छापलं. ही काय टीम मध्ये खेळते का. हिला कसं टी शर्ट छापलं. मेलीस कुठे मेलीस. हिला टी शर्ट कसं छापलं तुम्ही सांगा. तू हिला टी शर्ट का छापलं. आम्हाला टी शर्ट का छापलंस. हा डीजे ब्राव फ्रॉम एअरटेल. बघा आमचं गाव साधन आहे. आमच्या गावात नेपाळवरून पण पाहुणे आहेत बघा. हे सोन इकडे. हे बघा पण मुवमेंट मध्ये आम्ही जिंकतोय. तू तर गप्पच बस. तुला तर 5 चौके आणलेत मी. कैसा हराया. कधी पण घालून देतात. जर्सी कधी पण घालून देतात. मॅचच्या वेळेस घालायची. असं काय नाही. मॅचच्या आता मंदार गाव त्या मंदारा टी शर्ट नाही आणि ते गुड्डी शेण भरते ती टी शर्ट घालून. ह्याला काय अर्थ आहे का रे. कोण तुमचा अध्यक्ष कोण आहे. अध्यक्ष कुठे गेला. कुठे तो सूर्य दिसायचा बिना लाईट ना. महाबळेश्वरचं वातावरण बघा किती मस्त आहे. आता आम्ही थोड्या वेळापूर्वी इथे क्रिकेट खेळत होतो मैदानामध्ये. हे बघा पोर आहेत अजून तिथे. आणि आत्ता पाऊस आला बघा जोरदार. आत्ता साधारण वाजले दुपारचे
दुपारचे 2 वाजलेत, पण आता टायमिंग असं म्हणजे वातावरण असं वाटतंय की संध्याकाळचे 5, 5:30, 6 वाजले. दुपारचे 2 वाजता एवढं मस्त वातावरण आहे आणि थंडी लागते, अक्षरशः इथे थंडी लागते सर्वांना. तर असं क्लायमेट आहे इकडे. त्यामुळे मे महिन्यात जरी आलो ना तरी असं मला तर असं वाटतं की मुंबईचं आहे. मुंबईला जशी आपली डिसेंबर जानेवारीला थंडी असते ना, त्या टाईपची थंडी इकडे असते. आणि आता आम्ही दुपारच्या 2 वाजता उन्हात पुरं क्रिकेट खेळत होते. पाऊस आला म्हणून घरी गेलो आम्ही. अंगातून घाम नाही, काय नाही, मजा येते ओव्हरऑल इकडे मे महिन्यामध्ये. आणि आता मंडळी आम्ही पुन्हा निघालो एक मस्त बाईक राईड करत महाबळेश्वरकडे, कारण यंदा कुलस्वामिनीची पूजा होणार आहे आणि त्यासाठी काही खास पाहुण्यांना इन्व्हिटेशन कार्ड द्यायला आम्ही चाललोय. आणि महाबळेश्वरकडे या थंड हवेत बाईक राईड आणि इन्व्हिटेशन द्यायची मजा काही वेगळीच आहे. तसंच यंदा होणाऱ्या महाबळेश्वर प्रीमियर लीगचं आयोजन नेमकं आम्ही ज्या दिवशी गावी जातोय त्याच टायमात होणार आहे. त्यामुळे आमचे गावातील काही प्लेयर्स त्या महाबळेश्वर प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. तर त्यांच्यासोबत पण मी प्रॅक्टिससाठी जाणार आहे. आपल्या किशोर भाऊंनी यावर्षी टीम घेतले पहिल्यांदा MPLमध्ये आणि सुदेश भाऊ त्यांचे कॅप्टन असणार. तर त्यासाठी आम्ही नक्की जाणार आहे त्यांच्यासोबत, त्यांच्या टीम प्रॅक्टिसमध्ये सहभाग होण्यासाठी आणि आमच्या मेटतळे संघाला सपोर्ट करण्यासाठी. आता आम्ही आलोय महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये. कुठले एरिया? पुढे आहे. आम्ही चालू समोर बोकड बघा, बोकड. आज बोकडाची विकेट वाटते. हा, टिण्यासाठी आम्ही आणला फारुखबाईसाठी ईदचा बकरा. महाबळेश्वरची अशी पण एक बाजू आहे, नुसतं तुम्हाला दिसणारं सुंदर सुंदर महाबळेश्वर नाहीये. हे बघा, ही पण महाबळेश्वरची एक बाजू आहे. ही आहे महाबळेश्वरची दुसरी बाजू. आपण सध्या चाललोय कोळीमध्ये. आमच्या पोरांनी मागच्या हंगामात बक्षीस मारलं होतं स्वराज्य टीम कडून, ते आम्ही घ्यायला चाललोय ट्रॉफी. कुठं संपलं की आता? कुठं जायचं अजून? चला वर कार्यकर्ते MPLचे. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. मंडळी आम्ही आलोय महाबळेश्वरच्या प्रसिद्ध अशा कोळी आईमध्ये. आजचा मुवमेंट आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आमच्या प्लेयरने मागच्या टुर्नामेंटमध्ये स्वराज्य ट्रॉफी जिंकली होती आणि ती ट्रॉफी आम्ही घ्यायला चाललोय, कारण उद्याच्या पूजेच्या कार्यक्रमात आम्हाला ती ट्रॉफी ठेवायची सर्वांसमोर. गावाकडच्या मुलांमध्ये ना खरंच टॅलेंटची कमी नसते, फक्त त्यांना सपोर्ट आणि थोडी संधी भेटली ना तर ती मुलं नक्कीच चांगलं क्रिकेट खेळू शकतात. आणि आज आपल्या माणसाने नाव कमवलंय, त्याचा पूर्ण अभिमान आपल्या पूर्ण गावाला आहे. चला तर मग पाहूया स्वराज्याची ट्रॉफी नक्की कशी आहे ती. अरे पण तू का झोपतोस त्या पुढ्यात चावी काढली तर? झोपलेलाच तो मंदार आहे सोबत. गाडीचा प्लग चोरला. माझा झोपलाय. तू का ड्रायव्हरच का हजम आहेस? गाडीचा प्लग पडतोय, चावी काढतात कोण? अरे पार्सल त्याला तर आता आपण आलोय लायब्ररीमध्ये. महाबळेश्वरच्या एकदम मार्केटच्या मेन स्पॉटमध्ये ही लायब्ररी आहे आणि लायब्ररीच्या समोर जे ग्राउंड आहे, खरं तर लायब्ररी म्हटलं की लोकांच्या मनात विचार येतात की काहीतरी वाचण्यासारखं असेल किंवा शिकण्यासारखं असेल, पण ही लायब्ररी फक्त तेवढ्यापुरता फेमस नसून सगळ्यात जास्त फेमस आहे इथल्या अंडरआर्म क्रिकेटसाठी. आणि मी समोर तुम्हाला ग्राउंड दाखवतो. या ग्राउंडवरतीच MPL 2026चं आयोजन केलेलं आहे. अंडरआर्म महाबळेश्वरमध्ये जे अंडरआर्म क्रिकेट आहे आणि सर्व आजूबाजूच्या गावामधील किंवा या प्रॉपर सिटीमधील जे मुलं असतात हे एकत्र येऊन या MPLमध्ये सहभागी होतील. टोटल 24 टीम आहेत. 8 मे पासून ते 12 मे पर्यंत याचं आयोजन आहे आणि याचं ग्राउंड मी तुम्हाला दाखवतो, एकदा बघून घ्या. तर हे अशा प्रकारे ग्राउंड असेल. हे आता जे पूर्ण खोदलं हे पीच आहे. एकदम पीच वगैरे आता प्रॉपर बनेल 1-2 दिवसामध्ये. उद्या परवा पीच कंप्लीट होईल आणि 8 तारखेला फर्स्ट मॅच असणार आहे. टोटल 24 टीम्स आहेत आणि हे लायब्ररी साईडला. आणि इथलं अंडरआर्म सर्कल क्रिकेट आहे ना, तुम्ही बाहेर मी आतापर्यंत एवढं बघितलंय सर्कल क्रिकेट किंवा बॉक्स क्रिकेट,
इकडसारखं नसतं क्रिकेट, म्हणजे नॉर्मली जे आहे ना फक्त 6 प्लेयर असतात सर्कलमध्ये, चारही साईडला बाउंड्री, 22 बाउंड्री, म्हणजे खूप वेगळं युनिक क्रिकेट आहे. म्हणजे 6 ओव्हरमध्ये तुम्ही कधी 30 पण चेस करू शकता, कधी 6 ओव्हरला 6 रन पण नाही बनत, 6 बॉलला 6 रन पण नाही बनत. तर असं हे एकंदरीत क्रिकेट आहे. त्याचा पण आपण व्हिडिओ नंतर बनवूया आपल्या ब्लॉगमध्ये. पण एकंदरीत हे असं आहे आणि एकदमच महाबळेश्वरच्या सेंट्रल मार्केटमध्ये आहे. मी तुम्हाला बाहेर दाखवतो बघा, हे मार्केटमध्येच आहे. जे फेमस वडापाव जो आहे ना महाबळेश्वरमधला, त्याच्या बाजूलाच आहे बघा. हे बाहेर तुम्ही आलात, हे बघा मेन मार्केटमधलं. एस टी स्टँडवरून 2 मिनटं चालत जर आलात तर हे समोर लायब्ररी. चला मंडळी, मग आता आम्ही कुलस्वामिनीच्या पूजेसाठी खास पाहुण्यांना इन्व्हिटेशन द्यायला चालू केलेलं आहे. गावाकडच्या इन्व्हिटेशन देण्याची पद्धत थोडी वेगळी असते. फक्त कार्ड देणं नसतं, तर प्रेमाने भेटणं, आग्रह करणं आणि नातं जपणं असतं. आजच्या फास्ट जगात गावाकडची ही ट्रेडिशन अजूनही जिवंत आहे. महाबळेश्वरला जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार नसाल तर या टॅक्सी स्टँडला नक्की भेट द्या. एस टी स्टँड समोरच आहे. इथे तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती दिलेली आहे, किती रुपयामध्ये कोणते कोणते स्पॉट दाखवले जातील. तर एकदा इथे नक्की व्हिजिट करा. दिवसभर फिरून फिरून आम्हाला थोडी लागली भूक, त्यामुळे आम्ही आता आलोय महाबळेश्वरमधल्या आमच्या फेवरेट आणि खऱ्या अर्थाने फेमस असलेल्या वडापाववाल्याकडे. फक्त नावालाच फेमस नाही बरं का, तर टेस्ट पण एकदम नेक्स्ट लेवल आहे. जेव्हापासून हा वडापाव 5 रुपयाचा होता तेव्हापासून आम्ही हा वडापाव खातोय आणि यांची स्टाईल ना थोडी एकदम युनिक आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणजे बाकी ठिकाणी आपण वडापावमध्ये बघतो की एक वडा मिळतो, पण यांच्यामध्ये ना यांचा पाव जो आहे तो थोडा मोठा असतो आणि त्यामध्ये ते छोटे छोटे 2 वडे घालून देतात. त्यामुळे तुम्हाला 20 रुपयाचा वडापाव जरी असला आहे बघा, तर मोठा वडापाव मिळतो. त्यामुळे पोट भरल्यासारखं फिलिंग येतं आणि आत्तापासूनच नाही बरं का, खूप वर्ष झाले आम्ही शाळेमध्ये असल्यापासून हा वडापाव खातोय. चला, आता गरमागरम 2 वडापाव खाल्ल्यानंतर आता मात्र दिवसभर बघायची गरज नाही. त्यामुळे आता आम्ही चाललोय प्रॅक्टिससाठी गुताड या ठिकाणी. आता आपण आलोय वेण्णा लेक जवळ. मग अशी सांगितल्याप्रमाणे यावर्षी होणाऱ्या MPL मध्ये लकीली आम्ही त्यावेळेला अवेलेबल आहे महाबळेश्वरमध्ये. तर यावर्षी किशोर भाऊ यांनी टीम घेतली आहे, जय भवानी मेटतळे, आणि आमच्या गावातील सुदेश त्या टीममधून खेळत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रॅक्टिससाठी मी आलोय. आणलाय गुताडमधून प्रॅक्टिस आमची करून झालेली आहे. आता आम्ही चालू दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या गावी, ज्याचं नाव आहे अवकाळी. आम्ही शिरवलीत मिस केला यावरती. अरे यांचा ग्राउंड बघा, एकदम प्रॉपर अंडरआर्म क्रिकेटसाठी बेस्ट ग्राउंड आहे. कारण बाजूला तुमचा बॉल कुठे बाहेर जाणारच नाही, पूर्ण असं खड्ड्यामध्ये ग्राउंड आहे आणि पूर्ण सर्कलमध्ये आहे. त्यामुळे कमी प्लेयर जरी असले तरी इथे खेळू शकता तुम्ही, कारण बॉल लांब जाणार नाही. तर त्यामुळे आम्ही सर्वजण पोहोचलो या ठिकाणी प्रॅक्टिससाठी. तर ही मित्रांनो आहे आमची जय भवानी मेटतळे संघाची टीम. पूर्ण यंग टीम आहे. तर टीमसोबत मस्त थोड्या गप्पा मारल्यात आणि मस्त फोटो काढून आता आपण निघालो पूर्ण महाबळेश्वरमध्ये थोडा नाश्ता करण्यासाठी. किशोर भाऊंसोबत येऊन मस्त नाश्ता केला आहे महाबळेश्वरमध्ये. आणि संध्याकाळची वेळ आहे, थोडं थंडी वाजायला चालू झाले. आता इथून पुन्हा बाईकवरती जायचं आहे महाबळेश्वरमधून. थोडं संध्याकाळच्या वेळेत महाबळेश्वरचं मार्केट फिरायची मजा काही औरच आहे, कारण पूर्ण एकदम लाइटिंग्स लागलेल्या असतात, शॉप्स वगैरे. तर त्यामुळे तुम्ही मॉल रोडला जर फिरायला आलात तर एकदम युनिक फील असतो महाबळेश्वरचा. आणि खऱ्या अर्थाने संध्याकाळी जास्त शॉपिंगला लोक, जे टुरिस्ट लोक असतात ते बाहेर पडतात. त्यामुळे आम्ही देखील संध्याकाळच्या वेळेत महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये फिरायला निघालोय. आणि आता उशीर झाला म्हणून आता मी निघालोय बाईक राईड करत पुन्हा आमच्या गावाकडे. तर रात्री जाताना गावाला पूर्ण थंडी वाजत होती बाईकवर, म्हणून आम्ही चेहरा वगैरे पॅक करून घेतलाय आणि आम्ही निघालोय गावाकडे. पण गावचा रस्ता जो आहे तो एकदम सामसूम, पूर्ण दोन्ही बाजूला जंगल आणि मधून रस्ता. तर त्या रस्त्याचा फील घ्या. मी त्यामध्ये काही व्हॉइस टाकत नाहीये, फक्त साऊंड टाकला बॅकग्राऊंड. आणि त्या रस्त्याचा तुम्ही फील घ्या, तुम्हाला नक्की कळेल की गावाला जे लोक राहतात त्यांची लाईफ किती कठीण आहे आणि रस्ता किती प्रकारचा खतरनाक रस्ता आहे.
तर मित्रांनो, हा होता माझा महाबळेश्वरचा ट्रॅव्हल ब्लॉग, ज्यामध्ये आम्ही गावातली मस्ती आहे सगळं मी तुम्हाला दाखवलं या व्लॉगमध्ये. पण अजून महाबळेश्वरचे माझे 2 ते 3 व्लॉग यायचे बाकी आहेत, ज्यामध्ये आम्ही गावी केलेली पार्टी आहे, त्यानंतर आमच्या कुलस्वामिनीची पूजा आहे. तर ते व्लॉग देखील बघायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.